नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने. डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय. नेत्रालयातील उपलब्ध सुविधा: फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे, मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी, काचबिंदू निदान व उपचार, बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन, लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे, तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध. चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया. एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया. आमचा पत्ता 4776, प्लॉट नंबर 118, दत्तनगर, उमा कॉलेज समोर, पंढरपूर. संपर्क 021862299890 किंवा 7020889631. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वच पक्षाच्या वतीने अनेक मातब्बर नेत्याचे दौरे सुरू आहेत. त्याच पद्धतीने उद्याच्याला प्रथमच शिंदे फडणवीस सरकार सोबत महायुतीत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सोलापूर दौऱ्यावर येत असून कार्यकर्त्यांकडून येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वपूर्ण समजला जातो. सोलापूर जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र याच बालेकिल्ल्यात आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मरगळ आले असून शांतता पसरली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मागील 2 दिवसापूर्वी सोलापूर जिल्हा जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आणि यामध्ये अनेक निष्ठावंत व युवक वर्गांना पद बहाल करण्यात आले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना, पक्ष वाढवणे, पक्ष मजबूत करणे या हेतूने या मेळाव्याचे आयोजन केल्याचे पंढरपूर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी सोलापूर वाहिनी चॅनलशी बोलताना सांगितले. तसेच पंढरपूर शहरातून हजारोच्या संख्येने या मेळाव्यास कार्यकर्ते अजितदादा पवार यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर काही नवख्या सदस्यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश होण्याची चिन्हे देखील वर्तवली जात आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संघ धरला असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी हजारोच्या संख्येने यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन पंढरपूर शहराध्यक्ष अजित पवार गट दिगंबर सुडके यांनी केले आहे. तर पाहूया काय म्हणाले ते. माननीय अजितदादा यांनी सहभाग नोंदवल्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्याचा गड राखण्यासाठी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. तरी आपण बहुसंख्येने उपस्थित राहावे असं मी पंढरपूर शहराध्यक्ष म्हणून आपणास विनंती करत आहे.